नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं होम कुक्समध्ये स्वागत आहे. आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवणार आहोत वर्षभर टिकणारी आवळा कँडी. आवळा कँडी बनवण्याची रेसिपी तर अगदी साधी सोपी आहे आणि साहित्यसुद्धा अगदी मोजकंच लागतं. पण त्याचप्रमाणे ही कँडी जशी बाजारामध्ये मिळते त्याचप्रमाणे अगदी हुबेहूब आपण घरच्या घरी बनवणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर का ही माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्यासोबत जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. आवळा कँडी बनवण्यासाठी इथे मी मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर असं पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये मी एकूण 1 किलो आवळा पाण्यामध्ये घालणार आहे. आवळा कँडीसाठी एकदम ताजा ताजा असा आवळा वापरायचा आहे. आता हे कसं ओळखायचं तर एकदम तो कठीण असतो, त्याचसोबत त्याचा जो रंग असतो तो एकदम हिरवा असतो. कधी कधी बघा बाजारामध्ये शिळेसुद्धा आवळे मिळतात तर त्याचा थोडासा रंग केशरीकडे वळलेला असतो. तर असे आवळे न घेता पोपटी हिरवे असे दिसणारे आवळे घ्यायचे आहेत आणि प्रत्येक आवळा दाबून बघायचा आहे. तो जर का मऊ असेल तर घ्यायचा नाही, कडक असा आवळा घ्यायचा आहे. आता हे घेतलेले आवळे पाण्यामध्ये घालून यामध्ये थोडंसं मीठ टाकून एक 5 ते 10 मिनिट ठेवून द्यायचं आहे आणि 10 मिनिटानंतर आवळे चोळून चोळून धुवून घ्यायचे आहेत. यानंतर चाळणीवरती निथळत ठेवायचे आहेत. आता हे निथळलेले आवळे एका स्वच्छ कापडाने व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत आणि कोरडे करायचे आहेत की ज्यामुळे यामध्ये पाण्याचा अंश राहायला नको. जर का आपल्याला भरपूर दिवस एखादा पदार्थ टिकवायचा असेल तर त्यामध्ये पाण्याचा अंश राहायला नको याची काळजी घ्यायची आहे आणि त्यासाठी ही प्रोसेस करायची आहे. आवर्जून इथे आवळा कँडीसाठी जेव्हा आपण आवळा शिजवतो तर ते व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. या ठिकाणी आवळे छान कोरडे करून तयार झालेले आहेत. आता यांना शिजायला ठेवायचं आहे, पण त्याआधी प्रत्येक आवळ्याला आपल्याला होल काढून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी इथे अशा प्रकारचा जो चमचा असतो तो वापरणार आहे आणि प्रत्येक आवळ्याच्या पाकळीवरती असा खोचून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे आवळा पटकन शिजला जातो आणि आवळ्याच्या प्रत्येक पाकळ्या व्यवस्थित रिकाम्या होतात. आता इथे प्रत्येक आवळ्याला असं खोचून तयार झालेलं आहे. आता यानंतर हे तयार झालेले आवळे एका जाळी असलेल्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत. म्हणजे उकडीची जी चाळण आहे त्याच्यामध्ये करू शकतो किंवा अशा प्रकारे जर का तुमच्याकडे जाळी असेल तर त्यामध्ये करा. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की आवळे भरपूर पाण्यामध्ये घालून अजिबात उकळून घ्यायचे नाहीत, कारण त्यामध्ये जे असलेले जीवनसत्व पाण्यामधूनच निघून जातात आणि त्या पद्धतीने शिजवलेली आवळा कँडी आहे ती आपल्याला एकदम कडक उन्हामध्ये सुकवावी लागते. त्यामध्ये एकदम कुडकुडीत तयार होते, म्हणजे कठीण तयार होते, ते आपल्याला खाता येत नाही. आणि अशी जेव्हा आपण वाफलवून करतो तर त्याला जास्त उन्हाची गरज लागत नाही आणि एकदम मौसूद चॉकलेटसारखी अशी इथे कँडी तयार होते. तर आता ही जाळी तयार झालेली आहे, यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आता ही तयार झालेली जाळी एका उकळत्या पाण्यावरती कमीत कमी 15 ते 20 मिनिट अशीच वाफलत ठेवायची आहे. इथे 20 मिनिटानंतर आवळा व्यवस्थित शिजलेला आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे. आवळा जर का व्यवस्थित शिजला असेल तर प्रत्येक आवळ्याच्या अशा प्रकारे जातात. तर जेवढे आवळे शिजलेले आहेत तेवढे बाहेर काढून घ्यायचे आणि जे शिजायचे आहे ते पुन्हा झाकण ठेवून आपण एक 5 ते 10 मिनिट त्यांना वाफ देऊ शकतो. पण असं आपण प्रत्येक आवळा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. आता हा शिजलेला आवळा थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आवळ्याच्या प्रत्येक पाकळ्या आपण इथे वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. आवळा जर का थंड झाला तरच याच्या पाकळ्या अख्ख्या अशा निघतात, नाहीतर त्या अर्धवट अशा तुटतात. तुम्ही इथे पाहू शकता की इझिली असा इथे एक आवळा व्यवस्थित उघडलेला आहे. अशाच पद्धतीने अगदी अलगद हळूवार हाताने पाकळ्या वेगळ्या करायच्या आहेत. जेवढं शक्य आहे तेवढ्या अखंड अशा पाकळ्या ठेवायच्या आहेत. तर इथे प्रत्येक आवळ्याच्या पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. या तयार झालेल्या पाकळ्या एका काचेच्या भरणीमध्ये काढून घ्यायच्या आहेत. तर इथे मी 2 भरणीमध्ये या पाकळ्या भरून घेते. यानंतर इथे पिठी साखर वापरायची आहे. तर इथे एकूण 1 किलो एवढा आवळा होता, तर त्यासाठी 1/4 किलो एवढी साखरेची पिठी साखर केलेली आहे. आता ही पिठी साखर दोन्ही भरण्यांमध्ये एकसारखी भरून घ्यायची आहे आणि साखर घातल्यानंतर ही भरणी एकसारखी घोळून घ्यायची आहे की ज्यामुळे प्रत्येक कँडीला व्यवस्थित अशी पिठी साखर लागेल. तर इथे दोन्ही भरण्या मी व्यवस्थित हलवून घेतलेल्या आहेत. आता या तयार झालेल्या भरण्या उन्हामध्ये 3 दिवस ठेवून द्यायच्या आहेत. फक्त अधूनमधून सतत हलवायचं आहे आणि जर का ऊन नसेल तर तुम्ही तुमच्या घरी अशाच ठेवून दिल्या तरी सुद्धा चालतात. फक्त लक्षात ठेवायचं आहे की अधूनमधून ही कँडी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. तिसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता जी पिठी साखर आणि आवळा कँडी घातलेली आहे ती पूर्णपणे एकजीव झालेली आहे. पिठी साखरेचं
पूर्णपणे इथे वितळून पाणी झालेलं आहे। दुसऱ्या दिवशी व्यवस्थित पिठी साखर वितळल्यानंतर मी ही कँडी एका भरणीमध्ये करून ठेवलेली आहे आणि आजचा हा बरोबर तिसरा दिवस आहे। तिसऱ्या दिवशी ही कँडी साखरेच्या पाण्यातून गाळून घ्यायची आहे। तर त्यासाठी इथे मी एक भांडं घेतलेलं आहे, जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारे मी कँडी ओतलेली आहे। आता ही कँडी या जाळीमध्ये रिकामी करून एक 10 ते 15 मिनिट अशीच ठेवून द्यायची आहे, ज्यामुळे व्यवस्थित सिरप निथळून जाईल आणि एकदम कोरडी अशी कँडी मिळेल। तर इथे 15 मिनिटानंतर कँडी व्यवस्थित निथळून घेतलेली आहे। आता निथळलेली कँडी आणि हे जे खाली सिरप तयार झालेलं आहे ते तुम्ही आवळा सिरप म्हणून सुद्धा वापरू शकता, सरबत करून तुम्ही नक्की पिऊ शकता। तर हे फेकून न देता असंच तुम्ही एका बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करा। कमीत कमी 1 ते 1.5 महिना हे छान टिकतं आणि तुम्ही व्यवस्थित सरबत म्हणून पिऊ शकता। आता यानंतर इथे जी कँडी तयार झालेली आहे ती एका ताटावरती व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे। इथे सगळी कँडी मी 2 ताटामध्ये व्यवस्थित पसरवून घेतलेली आहे। प्रत्येक कँडी ही सेपरेट ठेवलेली आहे की ज्यामुळे ती पटकन सुकली जाईल। तर मंडळी, इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ही कँडी एकदम कडकडीत उन्हामध्ये सुकत घालायची नाही। एकदम हलकंसं मंद ऊन असतं त्यामध्ये ही कँडी अशीच ठेवून द्यायची आहे, किंवा ही तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये किंवा घरातच फॅनखाली जरी सुकवली तरीसुद्धा चालेल। 2 दिवसामध्ये ही कँडी छान अशी बनून तयार होते। फक्त हिला अर्ध्या तासाचं एकदम हलकं ऊन दाखवलं तरीसुद्धा चालेल। तर इथे पाहू शकता की अशा प्रकारे एकदम छान अशी इथे कँडी सुकलेली आहे, अजिबात कुठेही चिकट लागत नाही, एकदम मोकळी अशी तयार झालेली आहे। इथे पाहू शकता एकदम मऊसूत असं टेक्स्चर इथे आलेलं आहे। यानंतर ही तयार झालेल्या कँडीवरती पुन्हा एकदा पिठी साखर घालायची आहे। तर मी इथे पुन्हा एकदा एक 50 ग्रॅम एवढी पिठी साखर यामध्ये चाळून घेतलेली आहे की ज्यामुळे व्यवस्थित कोट होईल आणि अगदी मार्केटसारखं इथे टेक्स्चर येईल आणि त्याचसोबत खायलासुद्धा छान गोड लागेल। तर इथे मी 100 ग्रॅम एवढी साखर इथे चाळून घेतलेली आहे। पिठी साखर इथे घातल्यानंतर व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे। प्रत्येक कँडी व्यवस्थित कोट झाली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। आणि इथे पाहू शकता की साखर कोट करून झाल्यानंतर अगदी मार्केटसारखी एकदम मऊसूत जेलीसारखी इथे कँडी तयार झालेली आहे। तर आता ही तयार झालेली कँडी तुम्ही एका एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि अशा प्रकारे जी तयार केलेली कँडी आहे आरामात वर्षभर टिकते। थोडंसं जर का वाटलं याला पाणी सुटायला लागलेलं आहे तर हलकंसं अर्ध्या तासाचं ऊन याला दाखवायचं आहे आणि पुन्हा एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायची आहे। तर मंडळी, अशा प्रकारे इथे आपली मार्केटसारखी साधी सोपी आणि चविष्ट असे इथे कँडी तयार झालेले आहे। तर मंडळी, कशी वाटली ही माझी साधी सोपी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास तुम्ही ट्राय करा आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।